Hello everyone, dear student. Today is our lecture number 6 from Science Part First, Chemical Reactions and Equation. Very important point: oxidation and reduction reaction. What is meant by oxidation reaction and reduction reaction? We will see in this lecture. Okay, let's start. First of all, we will see the differentiate point or comparison between oxidation and reduction. Look here. Oxidation means addition of oxygen, means reactant combined with oxygen, and removal of hydrogen means hydrogen loses in that reaction, combine with oxygen and lose hydrogen. That is called oxidation reaction. And same way in the reduction reaction मध्ये काय होतं? Removal of oxygen. इथं addition of oxygen and removal of oxygen, and here addition of hydrogen. Hydrogen add होतो and oxygen lose होतो. That is reduction reaction. And in this reaction addition of electron also. जर आयनिक रिएक्शन असेल त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं ऍडिशन होतं, आयनिक रिएक्शन असेल तर इलेक्ट्रॉनचं इथं रिमूव्ह होतं, लूज ऑफ इलेक्ट्रॉन. हे दोन्हीचा डिफरन्स आहे आणि कंपॅरिझन आहे. कंपॅरेटिव्हली जर तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला एकदम व्यवस्थित लक्षात राहील. आपण याच्यावरती रिएक्शन घेऊया, मग तुमचा पॉइंट एकदम क्लिअर होईल. एकदम इझी पॉइंट आणि इम्पॉर्टंट सुद्धा आहे. ओके, देन लुक हियर एक्झाम्पल्स. फर्स्ट, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. कार्बन react with oxygen to form carbon dioxide. Combine झालेले reactant here carbon react with oxygen. Oxygen carbon बरोबर add होऊन काय झालेलं आहे? Carbon dioxide form झालेलं. means first addition of oxygen. We'll see second example. Magnesium react with oxygen to form magnesium oxide. हे असं सुद्धा फॉर्म होतं. बॅलन्स नाहीये, बॅलन्स करा. बॅलन्स टू ऑक्सिजन बॅलन्स झाला, हा पण बॅलन्स. दिस इज ऑल्सो मॅग्नेशियम कंबाईन विथ ऑक्सिजन. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन दोन कंबाईन झालेले आहेत. लुक हियर, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन ऍड झालेले, मॅग्नेशियम बरोबर ऑक्सिजन ऍड झालेले. सिंपल आहे, इथं पण क्लिअर असेल. नेक्स्ट आहे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आता हायड्रोजन रिमूव्ह कसा होतो रिएक्शन मध्ये? हे दोन एक्झाम्पल जे आहेत, बोथ एक्झाम्पल आर ऍडिशन ऑफ ऑक्सिजनचे. आता नेक्स्ट वन आहे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. MgH2. आता MgH2 मधून H2 रिमूव्ह होतो, H2 रिमूव्ह होतो. हा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. मग काय फॉर्म होणार आहे? Mg प्लस H2. हायड्रोजन रिमूव्ह झाला, कोणापासून? Mg पासून रिमूव्ह झाला, म्हणून रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. अँड थर्ड एक्झाम्पल रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. याचा एक एक्झाम्पल बघूया. झडियन डायपॉझिटिव्ह अँड 2 इलेक्ट्रॉन. इथे इलेक्ट्रॉन जे आहेत ते लूज झालेले आहेत, मीन्स रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले कोणापासून? झिंक पासून. ही एक आहे एक्झाम्पल. ट्रिक आहे, तुम्हाला जर एक्झाम मध्ये जर आला वेन इलेक्ट्रॉन लूजेस ऑल रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स विच रिएक्शन, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे दॅट इज अ ऑक्सिडेशन रिएक्शन. ज्या रिएक्शन मधून इलेक्ट्रॉन लूज होतो त्याला ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणतात. जुलैचा आत्ताचा जो पेपर झालेला आहे 25चा, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आलेला इलेक्ट्रॉन लूज झाले तर कुठली रिएक्शन म्हणायची, इलेक्ट्रॉन ऍड झाला तर कुठली रिएक्शन म्हणायची, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये रिएक्शन्स येतात. क्लिअर असेल ऑक्सिडेशन. नेक्स्ट बघूया आपण रिडक्शन रिएक्शन. ओके, फर्स्ट रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन मीन्स रिडक्शन. फर्स्ट रिएक्शन इज KClO3. दिस इज रिएक्टंट to form KCl plus O2 फॉर्म होतो. मीन्स काय झालेलं आहे? KCl पासून हा ऑक्सिजन काय झाले? लूज झालेले. लूजस और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन लूज झालेले. कोणापासून लूज झालेले? KCl पासून लूज झालेले. म्हणजे पहिल्यांदा तो इथे KCl बरोबर दिसतो, परत तो त्याच्या सोबत दिसत नाही, मीन्स रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. सिंपल ट्रिक आहे, लक्षात ठेवायची. दिस रिएक्शन इज नॉट बॅलन्स. बॅलन्स नाहीये तर बॅलन्स करण्यासाठी हिअर ऑक्सिजन 2 and 3 इथे मल्टिप्लाय बाय 3 ने मल्टिप्लाय करा. 3 2 जा 6. मग 3 2 जा 6 करण्यासाठी इथे 2, 3 2 जा 6. मग K2C2 झाले, Cl2 झाले. राईट, डाऊन हिअर 2 ओनली. सिंपल बॅलन्स. नेक्स्ट रिएक्शन कळलं असेल, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन या कंपाऊंड मध्ये आपल्याला ऑक्सिजन दिसतो आणि या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन दिसत नाही, म्हणजे तो लूज झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे. नेक्स्ट वन ऍडिशन ऑफ हायड्रोजन. नेक्स्ट एक्झाम्पल. रिएक्शन क्लिअर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. ऍडिशन ऑफ हायड्रोजन. नेक्स्ट एक्झाम्पल
Na plus H2 to form NaH असा फॉर्म होतो. हायड्रोजन काय झालेलं आहे, ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऍड झालेले. Na सिंगल होता, मग त्याच्याबरोबर कोण आलेलं आहे, NaH आलेले. बॅलन्स नाहीये, बॅलन्स कशी करणार, इथे H1 आहे, इथे 2 आहे, मल्टिप्लाय बाय 2 आणि हिअर ऑल्सो मल्टिप्लाय बाय 2. बॅलन्स झालेले, सिंपल आहे. H ऍडिशन कंबाईन विथ सोडियम बरोबर कंबाईन होऊन NaH फॉर्म झालेले. सिंपल आहे, खूप हार्ड नाहीये. नेक्स्ट ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन अपोजिट टू दिस म्हणजे आता याच्यामध्ये काय होतं, ऍडिशन इलेक्ट्रॉन ऍड होतात. झेडएन डायपॉझिटिव्ह प्लस 2 इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टू फॉर्म झेडएन. याच्या अपोजिट मध्ये रिएक्शन, द रिएक्शन इन विच इलेक्ट्रॉन इज ऍडेड. एखाद्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन ऍड होतो, प्लस मीन्स ऍडिशन और कंबाईन, मग तेव्हा झेडएन फॉर्म होतो. हे एवढे सिंपल आहे, दोन्ही रिएक्शन सिंपल आहे. त्याचे आणखी काही एक्झाम्पल्स आहेत, बुक मध्ये एक्झाम्पल दिलेले आहे, पण तुम्हाला हे समजण्यासाठी मी एवढे एक्झाम्पल दिलेले आहे. आणखी याचे 1-2 मी एक्झाम्पल सांगणार आहे. एक्झाम्पल फ्रॉम युअर बुक, CS3 H2 गॅस. आता CS3 चा इथला 3 चा इथे 2 झाला, इथल्या पण 3 चा इथे 2 झाला, मीन्स रिमूव्हल ऑफ हायड्रोजन रिमूव्ह झालेले, लूज झालेले या रिएक्शन पासून. तो सिंगल होता, मग इथं सिंगल एक हायड्रोजन गेल्यामुळे इथं काय होतो, डबल बॉन्ड फॉर्म होतो. आता सिंगलचा डबल कसा झाला, ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला लेसन नंबर 9 मध्ये शिकायचंय. तोपर्यंत एवढंच लक्षात ठेवा, हा इथे नाही सिंगल बॉन्ड, पण लास्ट इयर मध्ये तुम्हाला झालेलं अल्केन अँड अल्काइन. अल्केन मीन्स सिंगल बॉन्ड, अल्केन मीन्स डबल बॉन्ड. एक रिमूव्ह झाल्यानंतर इलेक्ट्रॉन एक इथे ऍड होतो, मग डबल बॉन्ड फॉर्म होतो. दिस इज रिएक्शन. वन मोर एक्झाम्पल इज देअर इन युअर बुक. आणखी एक एक्झाम्पल आहे, CS3CH2OH ऑक्सिजन असा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऑक्सिजन लिहिला जातो. K2Cr2O7 H2SO4 to form CS3COOH plus इथला एक H and वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतो. ही एक रिएक्शन आहे. K2Cr2O7 इज अ ऑक्सिडायझिंग एजंट. हा ऑक्सिजन सप्लाय करतो, मग ऑक्सिजन इथे ऍड झालेलं, 1 ऑक्सिजन होता, इथे 2 ऑक्सिजन झालेले. हा एक रिएक्शन आहे तुमच्या बुकमध्ये. K2Cr2O7 इज ऑक्सिडायझिंग एजंट, इट सप्लाय ऑक्सिजन, एसिटिक ऍसिड अँड वॉटर मॉलिक्यूल. सिंपल आहे, कळलं असेल. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन दोन्ही पण एकदम क्लिअर असेल. मग हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात, when oxidation and reduction takes place simultaneously, that is called redox reaction. तर ते redox काय, हे दोन तुमचं क्लिअर असेल तर आपण आता redox reaction होऊया. ओके, what is mean by redox reaction? Look here, ox means oxidation and red means reduction. Oxidation and reductions occur simultaneously at that time. This reaction is redox reaction. Redox means एका रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन ऍज वेल एज रिडक्शन दोन्ही पण दिसत असतील त्याला आपण रेडॉक्स रिएक्शन म्हणायचंय. एक्झाम्पल बघितलं तर एकदम क्लिअर होऊन जाईल. लुक हिअर, कॉपर ऑक्साइड रिएक्ट विथ वॉटर, कॉपर ऑक्साइड रिएक्ट विथ H2 to form copper प्लस H2O वॉटर मॉलिक्यूल. आता हे काय काय चेंजेस झालेले याच्यामध्ये, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन दोन्हीही आपल्याला एकाच रिएक्शन मध्ये बघायला मिळतील. लुक हिअर, फर्स्ट वन कॉपर ऑक्साइड या कंपाऊंड मधून ऑक्सिजन लूज झालेले, लूज और रिमूव्ह ऑफ ऑक्सिजन मीन्स रिडक्शन. मीन्स इथं काय झालेलं आहे, रिडक्शन. कळतंय, सिंपल आहे. रिडक्शन काय, रिडक्शन कॉपर बरोबर, इथं कॉपर बरोबर ऑक्सिजन होता, इथं नाहीये, मीन्स काय झालेलं आहे, लूज झालेले, रिमूव्ह झालेले. दॅट्स वाय दिस इज अ रिडक्शन रिएक्शन. अँड सेकंड वन, मग ऑक्सिडेशन कुठे आहे, ऑक्सिडेशन लुक हिअर, हायड्रोजन इथे सिंगल होता आणि हायड्रोजन बरोबर इथं कोण कंबाईन झालेलं आहे, ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन इज कंबाईन, त्याला काय म्हणतो आपण, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन मीन्स ऑक्सिडेशन. ही कुठली रिएक्शन आहे, ऑक्सिडेशन मीन्स
ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑकर सायमल्टेनियसली ऍट दॅट टाइम काय म्हणायचे आपल्याला रेडॉक्स रिएक्शन. क्लिअर आहे. आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण. ओके, लुक हिअर वन मोर एक्झाम्पल. MnO2 आणि Mn बरोबर O नाहीये, मीन्स दिस वन removal of oxygen. Removal of oxygen means what? Reduction. This one is reduction reaction. And here hydrogen. Hydrogen बरोबर product मध्ये oxygen combine झालेले means that's why this is a oxidation. Oxidation means addition of oxygen, oxidation, and removal of oxygen is reduction. Simple आहे, एकदम इझी आहे. लाईक दिस आपण आज ऑक्सिडेशन, रिडक्शन अँड रेडॉक्स रिएक्शन कंप्लीट केलेलं आहे. सिंपल आहे, इझी आहे, इम्पॉर्टंट पण आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण येऊ शकतो, आयडेंटिफाय करण्यासाठी येऊ शकतो. ओके, आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.